नमस्कार. अनिलयन अध्ययन चक्रातील कासचिकित्सा या अध्यायाची चर्चा चालू आहे. आज आपण सूत्र क्रमांक 186 ते सूत्र क्रमांक 190 पाहणार आहोत. ह्या सूत्रांमध्ये क्षयजकासाच्या चिकित्सेतील काही अंतिम सूत्रे आणि कासचिकित्सेमध्ये काय पद्धतीने कोणत्या पद्धतीने चिकित्सा केली जाऊ शकते याचं एक उपसंहाराचं सूत्र आलेलं आहे आणि कासबैशीचे संग्रह सांगितलेला आहे. तर सूत्र क्रमांक 186 मध्ये क्षतकासेच ये धूमाः स अनुपाना निदर्शिताः क्षयकासे अपि तानेव यथावस्थं प्रयोजयेत. क्षतजकास चिकित्सेमधील जे धूमपान सांगितलेले आहेत त्याच धूमपानांचा अनुपानासह क्षयजकासामध्ये उपयोग केला जाऊ शकतो. तर जसं सूत्र क्रमांक 148 मध्ये क्षीरम श्रुतम च आयोगुडैहि अणु लोहगोलक तप्त करून तो दुधामध्ये त्याचं निर्वापन केल्यानंतर जे गरम झालेलं दूध आहे तर त्या दुधामध्ये थोडा गूळ घालून गुडैहि त्याचं पान करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर असा आपण त्याचा उपयोग करू शकतो. दुसरं सूत्र क्रमांक 187 मध्ये दीपनम गृहणम च एव स्रोतसाम च विशोधनम व्यत्यासात क्षयकासिभ्यो बल्यम सर्वम हितम भवेत. आता यामध्ये दीपन म्हणजे अग्निदीपन करणारं दीपन करणाऱ्या औषधांचा प्रयोग, बृहण शरीराचं बृहण करणे आणि स्रोतसाम विशोधनम स्रोतसांच्या मध्ये जो दुष्ट कफ लिप्त झालेला आहे त्या कफाचं शोधन करणारी औषधं किंवा कर्म जे काही असतील त्यांचा प्रयोग, ह्या तीन चिकित्सा पद्धती म्हणजे दीपन, बृहण आणि स्रोतस विशोधन यांचा प्रयोग व्यत्यासात करायला सांगितला आहे. आणि व्यत्यास याचा अर्थ क्रियापरिवर्तन, म्हणजे एकदा तुम्ही दीपन, बृहण, विशोधन वापरलं, दुसऱ्या वेळेला तुम्हाला रुग्णाचं परीक्षण केल्यानंतर तुम्ही तुमचं क्रम तुम्हाला हवा तसं त्याच्यामध्ये वापरू शकता. परंतु हे तीनही करताना जे काही रुग्णाला बल्य आहे त्याच्या बलासाठी हितकर आहे, बलवर्धन करणार आहे, जे काही आहे आहार, विहार, औषधं ते सर्व हितकर आहे असं आचार्याने सांगितलं आहे. म्हणजेच क्षयजकासाच्या चिकित्सेमध्ये आपल्याला रुग्णाचं बलवर्धन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण जर आपण त्याचे हेतू पाहिले क्षयजकासाचे तर त्याच्यामध्ये सूत्र क्रमांक 24 मध्ये व्यापन्य अग्नौत्रयो मला अग्निदुष्टी आहेच आहे. सर्व व्याधींचं मूळ कारण अग्निदुष्टीच आहे आणि ह्यामध्ये अग्निदुष्टी असल्यामुळे दीपन हे प्रथम क्रमांकावरती. त्यानंतर येतं बृहण कुर्यू देहक्षयप्रदम. क्षयजकासामध्ये देहक्षय बलक्षय झालेला असतो आणि ह्या बलाचं आपूर्ती करण्यासाठी बृहण करणं इथे अपेक्षित आहे. आणि त्यानंतर जो काही दुर्गंधित हरित पोयोपम कफ जो स्रोतसांमध्ये लिप्त झालेला आहे तर त्याचं शोधन करणं हे फार महत्त्वाचं आहे असं आचार्यांचं मत आहे. आणि म्हणून दीपन, बृहण आणि स्रोतसांचं विशोधन ह्या तीन क्रिया शिवाय रुग्णाचं बल्य पाहून किंवा बलवर्धन होईल अशा प्रकारची औषधं जी काही आहेत यांचा प्रयोग रुग्णाला हितकर होतो. सन्निपात भवो अपि एष क्षयकासः सुदारुणः सन्निपात हितम तस्मात् सदा कार्यम विसर्जितम. सन्निपात भवो अपि एष क्षयकासः. जर क्षयजकास सन्निपातामुळे उत्पन्न झाला असेल तर तो सुदारुण किंवा चिकित्सेला कष्टप्रद होतो. आणि याच्यामध्ये आपल्याला सन्निपात हित म्हणजेच त्रिदोष शामक चिकित्सा आपल्याला इथे आचार्यांनी करायला सांगितले. सदा कार्यम विसर्जितम. दोषानुबलयोगाच्छ हरेत रोग बलाबलम कासेषु एषु गरियांसम जानियात उत्तरोत्तरम. दोषदुष्टीचं बल म्हणजे जे दोष दुष्ट झालेले आहे त्यांचं बल किती तीव्रतेने त्यांची दृष्टी झालेली आहे याचं परीक्षणासोबतच व्याधीचं बल आणि अबल यांचं परीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मगच आपल्याला चिकित्सेचा क्रम इथे आपल्याला ठरवायचा आहे. यानंतर
कासेषु एषु गरीयांसम जानीयात उत्तरोत्तरम. आता उत्तरोत्तरम एकानंतर एक. गरीयांश गुरु. कासेषु एषु कासाचे जे प्रकार आहेत 5 प्रकार सांगितलेले आहेत ते म्हणजेच वातजकास, पित्तजकास, कफजकास, क्षयजकास आणि क्षतजकास हे उत्तरोत्तर गरीयांसम जानीयात उत्तरोत्तर चिकित्सेसाठी ते गुरु आहेत किंवा दुष्कर आहेत, दुष्चिकित्सा आहेत. म्हणजेच क्षयजकास हा चिकित्सेसाठी अतिशय कष्टप्रद आहे याचा असा अर्थ होतो. पुढचं सूत्र क्रमांक 190 यामध्ये भोज्यम पानानि सर्पिषि लेहाश्च सहपानकैः क्षीरम सर्पिर्गुडाधूमः कासभैषज्य संग्रहः. कासभैषज्य संग्रह कासचिकित्सा अध्यायामध्ये समाप्तीच्या वेळेला आचार्य सांगतात की विविध प्रकारचे कासाला हितकर असे भोज्य, पानक, औषधी, तूप, घृत, लेह, पानक, क्षीर, सर्पीगुळ आणि धूम अशा पद्धतीने आपण कासाची चिकित्सा करू शकतो. पुढचा श्लोक येतो तत्र श्लोक हा उपसंहाराचा श्लोक आहे. यामध्ये संख्यानिमित्तम रूपाने साध्यासाध्यत्वमेव च कासानं भेषजं प्रोक्तम गरीयस्त्वं च कासिनः. कासचिकित्सा अध्यायामध्ये कासाच्या प्रकारांची संख्या, त्याचा हेतू, रूप, साध्यासाध्यता आणि कासाची चिकित्सा पद्धती आणि त्याचं गुरुता किंवा कासाचा कोणता प्रकार गंभीर आहे, कोणता सुखसाध्य आहे, चिकित्सेला सुकर आहे, याचं सगळ्याचं वर्णन आचार्यांनी कासचिकित्सा अध्यायामध्ये केलेलं आहे. धन्यवाद.